सहशिक्षक बाबूराव कंधारे सर हे 1990मध्ये आमच्या शाळेमध्ये रुजू झाले। 1990ला फार प्रतिकूल परिस्थितीमध्ये शाळा चालवण्यात आली। संस्थेचा सचिव अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष या नात्याने त्यावेळेला खूप काही परिस्थितीशी सामना मला करावा लागला। आमचे मोठे बंधू संभाजीराव केंद्रे आम्ही दोघांनी मिळून खूप प्रतिकूल परिस्थितीमध्ये शाळा उदयाला आणली। त्या शाळेमध्ये बाबूराव कंधारे यांनी खूप प्रयत्न करून विद्यार्थ्यांना अध्यापन देण्याचं काम केलं। त्यांचा हा मराठी विषय होता। मराठी विषयामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांसाठी खूप कष्ट घेतले। विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी त्यांनी बक्षिसं द्यायला सुरुवात केली आणि त्यामधून त्यांच्या विषयाचा निकाल हा दरवर्षी 100% लागत राहिला। त्यांचं अभिनंदन करायला आम्हाला अभिमान वाटतो आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी त्यांचाही वाटा यामध्ये आहे। त्यांची खूप प्रगती त्यांनी एज्युकेशनमध्ये केली। खूप विद्यार्थी त्यांच्या हाताखालून घडले, मोठ्या पदावर सुद्धा गेलेले आहेत। तर त्या दोघा नवरा बायकोला त्यांचं जे उर्वरित आयुष्य आहे हे चांगलं सुखाचं समृद्धीचं जावं असं मी त्यांना शुभेच्छा देतो। शिक्षण संस्थेचे सचिव श्री चेतन भाऊ केंद्रे यांना अशी विनंती करतो की त्यांनी सुद्धा ऋणपावणेपद स्वीकारून पुढील कार्यक्रम सुरू करण्यास परवानगी द्यावी। तसेच श्री महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री डी जी वाघमारे सर यांना सुद्धा अशी विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुणेपद स्वीकारून पुढील कार्यक्रमास परवानगी द्यावी ही विनंती। तसेच सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी सुरुवातीस सरस्वतीचं पूजन करून करण्यास यावे। हात घेतलं की बाजूला यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष जी केंद्रे सर यांचा सत्कार करण्यासाठी मी DS गुटे सरांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षांचा सत्कार करावा।
त्यानंतर संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे सचिव माननीय चेतन भाऊ केंद्रे यांचे स्वागत करण्यासाठी मी श्री केंद्रे इतके सरांना विनंती करतो की त्यांनी चेतन भाऊचे स्वागत करावे. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री डी जी वाघमोरे सर यांचे स्वागत करण्यासाठी श्री जाधव आरबी सर यांना विनंती करतो की त्यांनी वाघमोरे सरांचं स्वागत करावे. त्यानंतर आजचे सेवापूर्ती सोहळ्याचे श्री कंदारे सर यांना संत गाडगेबाबा शिक्षण संस्था कंधार यांचे सचिव यांच्यातर्फे स्वागत करण्यात येत आहे. भाऊंना अशी विनंती करतो की त्यांनी कंदारे सरांचं स्वागत करावे. त्यानंतर महात्मा फुले प्राथमिक शाळा कंधार यांच्यातर्फे श्री कंधारे सर यांना सतत होणार आहे, सत्कार होणार आहे. प्राथमिक विभागातर्फे कंधारे सरांचा सत्कार होत आहे. 31 वर्षे 8 महिने 9 दिवस अविरत सेवा करून ते आज 31 वर्षे 8 महिने 9 दिवस अविरतपणे सेवा करून त्या सेवानिवृत्त होत आहेत. अतिशय प्रेमळ असणारे कंधारे सर
यानंतर बिजू वाघमारे सर. मॅडम थांबायचं. सांगू का? त्यांचे बंधू दत्ता बंधारे ही देखील त्यांचा आता तिकडे जाऊ की नका तुम्ही असं समजू. त्यानंतर त्यांची ज्येष्ठ कन्या प्रतिभा केंद्रे ते देखील स्वागत आहे. बोला हो आली का आणखी एक गाव केंद्रे 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 दुसरी संगीता. त्यानंतर संगीता केंद्रे ही सुद्धा बीएस गुट्टे सर. हा एक मिनिट तिकडं ताई इकडं या सर. यानंतर केंद्रीय एस के सर हे देखील स्वागत करतील. यानंतर झडपी कंदार येथील कोरे सर हे देखील कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी कंदार सरांचे स्वागत करावे. त्यानंतर आरबी जाधव सर. त्यानंतर जीटी गुट्टे सर. त्यानंतर आगलावे सर. विद्यार्थी प्रतिनिधी काही त्यानंतर कागणे मॅडम.
शेख सर. हो गीते सर. सुरेख असं प्रथम तास आपल्या शाळेमध्ये सूत्रसंचलन करणारे आपल्या शाळेचे शिक्षक श्री जाधव सर यांना पण विनंती आहे या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त आपले मार्गदर्शक माननीय संधारे सरांचं या ठिकाणी सत्कार करावं. आम्हाला विद्यार्थ्याला आणि शाळेला संस्थेचं नाव मोठं करण्यामध्ये आदरणीय कंधारे सरांचं भरपूर असं योगदान राहिलेलं आहे आणि त्याची ऋणात राहणं पसंत बनवून आणि आदरणीय जे केंद्रे सर यांच्या संकल्पनेतून हा छोटेखानी कार्यक्रम आहे. यापुढील व्यासपीठ आदरणीय जाधव सरांनी सांभाळलं. हा मामा एक मिनिट इकडं. ओके. त्यानंतर आमचे रिपू मामा. त्यानंतर शाळेत खिचडीवाल्या मावशी राधा मावशी शिल्पाताई अमोली आणि संतोष. किती सर या पलीकडला चांगलं आहे. असं बा दोन्ही कोण समजा मुलीला वैद्य तुम्ही सर इकडून समजा मुलीला एक जण इकडून या. इकडून थांबायचं. हा एक मिनिट असं. ओके. एक मिनिट ओके. संतोषी एक मिनिट इकडं. ओके. त्यानंतर नाही सर. एक मिनिट इकडं. यानंतर कार्यक्रमासाठी फोटोग्राफर म्हणून लाभलेले आमचे मित्र सुनील जाधव यांचा देखील या ठिकाणी सत्कार होणार आहे. सरांना विनंती करतो त्यांनी जाधव साहेबांचा एक मिनिट वेळ बघा. एक मिनिट. एक मिनिट. ओके. थोडंच कसं सर इकडं. माहीत लागते
आज 28 फेब्रुवारी 2022 आज महात्मा फुले विद्यालयाचे सगळ्यात ज्येष्ठ शिक्षक DM केंद्रे, बाबूराव केंद्रे आमचे माझे मामा, त्यांचा आज सेवापूर्ती सोहळा आहे या शाळेमध्ये. त्याच्या अगोदर गुणस्कर सरांचा सोहळा होता तेव्हा कंधारे सर इथं उभा होते, आहे की नाही सर? आज किती वर्ष असते माणसाची. तर ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून असलेले आपल्या संत गाडगे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उपस्थित नसले, त्यांची तब्येत ठीक नाही आहे, तरी पण त्यांची या तब्येत आजारातून ते लवकरच मुक्त व्हावेत अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहावेत म्हणून अगोदर पहिल्यांदा त्यांच्या तब्येतीत सुधारणा हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. त्याचबरोबर आपल्या संस्थेचे सचिव चैतन्य केंद्रे, त्याचनंतर महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक जनार्दन केंद्रे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे सर, त्याचबरोबर हायस्कूलचा सर्व स्टाफ, आजचे सत्कारवरती DM केंद्रे सर, त्यांची श्रीमती पत्नी, त्यांची मुलं, त्यांचे भाऊ, त्यांचे सर्व नातलग आणि प्राथमिक शाळेचे माझे सहकारी RS केंद्रे सर, त्याचबरोबर आगलावे सर, आलेले विद्यार्थी प्रतिनिधी आणि उपस्थित सर्वजण, आपण आज एका कार्यक्रमासाठी तिथं उपस्थित झालेले आहात. मी काही जास्त बोलणार नाही सरबद्दल, कारण सरचं काम ही विद्यार्थ्याचीच पावती आहे. कोणाबद्दल कोणी काही बोलणं आज काही जरुरीचं नाही, कारण आपण एवढी सेवा समाप्ती होईपर्यंत जे काही काम केलेलं आहे ते ज्याच्या त्याच्या अंतःकरणाला माहीत असावं असं मला वाटते. आज मी फक्त 1-2 शब्द सरांना बोलणार आहे. मी आज माझी काहीच तयारी नव्हती, पण फक्त 1-2-4 ओळी मी लिहून घेतल्या होत्या आणि त्याच तुमच्या पुढे मी सादर करते. पहिल्यांदा, कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते. तेव्हा आजचा हा निरोपाचा सोहळा आपल्यासाठी संपणारी वाट न ठरता उज्ज्वल भविष्याची वाट पहाट ठरावी, या तुम्हाला शुभेच्छा. वाटा वेगळ्या नाही होत आहेत या, बस हे आयुष्य थोड्या वेळांच्या वेगळ्या वळणावर जाणार आहे. एक कुणीतरी कविता लिहिलेली आहे, त्या कवितेचं नाव आहे इथून पुढे कसं राहील सरांचं जीवन. याच्यावर मी फक्त त्या कवीचं नाव माहिती नाही मला, पण 2 शब्द मला सुचले ते मी तुमच्या पुढे सादर करते. निवृत्ती म्हणजे प्रवासाचा शेवट नसतोच मुळी, आपल्यासोबत बऱ्याच अनुभवाची गाठ आहे. निवृत्ती म्हणजे पोच पावती, आपण आपल्या कामाची चोख कामगिरी बजावल्याची मिळालेली तुम्हाला पोच पावती. निवृत्ती म्हणजे एखादा मैलाचा दगड खून आपण अमुक जागी पोहोचल्याची. निवृत्ती म्हणजे एक सुखद थांबा जुन्या साथीदारांच्या आठवणी रमण्याचा. निवृत्ती म्हणजे मौका शांत निवांत आयुष्य मागे वळून बघण्याचा. थोडंसं कॅलेंडर बदलेल आता इथून पुढे, आपल्यासाठी सगळेच दिवस रविवार असतील इथून पुढे. सणावाराला होणाऱ्या गाठीभेटी ऑफिस ऐवजी आपल्या घरीच होतील इथून पुढे. उगाच डोळ्यात पाणी बिणी आणण्याची गरज नाही बरं का. मित्र आता कुठलेही भूतवेळी कॉल करतील इथून पुढे. आता मस्त टेन्शन फ्री जगायचं, आपल्याला जे आवडतं त्यातच रमायचं. गायन, वाचन, भक्ती, तब्येतीला परवडेल ते सगळं करायचं. आयुष्याची तुमची सेकंड इनिंग सुरू झाली, पण स्कोर साठी नाही, आनंदानं जगण्यासाठी, आनंदानं जगण्यासाठी. निरोपाच्या वेळी घ्यायचे नसतात हातात हार, स्पर्श असतो सांभाळायचा तुमच्या मखमली हृदयात. निरोपाच्या वेळी नसतात मोजायचे भूतकाळातले क्षण, हसून असतात स्वच्छ करायचे हृदयावरचे सारे वरण. निरोपाच्या वेळी जराही व्हायचं नसतं निराश, मनापासून घ्यायचा असतो शुभेच्छांचा प्रकाश. निरोपाच्या वेळी फक्त एवढंच असतं करायचं, समोरच्यांच्या डोळ्यातलं पाणी आपल्या डोळ्यात घ्यायचं. मला असं मी पहिल्यांदाच बोलायची संधी दिली. खरं तर मला जास्त बोलायचं होतं, पण आता वहीवरच थांबावं लागलं.
इथून पुढचं आयुष्य सरांसाठी चांगली तब्येत त्यांची चांगली राहो. सर तर खरं घरी लक्ष चांगलं देतात, त्यांना मी काही सांगायची गरज नाही. मी सरला म्हणाले होते, सर तुमचं इथून पुढचं घरी लक्ष द्या, कारण सरांचं सगळीकडं आता मला वाटतं सर घरी रमले, कारण बाईचा मला फोन आलेला, सर रिटायर झाल्यापासून छान आधी मस्त राहतो, सकाळ दुपार संध्याकाळ जेवणाच्या वेळी आम्ही एकत्र असतो. सरांना काही सांगायची गरज नाही, सरांनी सगळ्यांचं खूप चांगलं केलेलं आहे. नातलं पाहुणे शाळेतले विद्यार्थी, मी काही इथं बोलायची गरजच नाही. शाळेसाठी सगळ्यात मौल्यवान एक व्यक्ती, सगळ्यात म्हणण्यापेक्षा सगळ्यांसोबत सरांनी खूप सारं मराठीचं काम केलेलं आहे. मराठी विषय त्यांचा किती धरू शकत नाही. आता बघा पहिल्यांदा येतो मला कोणी भासली, आम्हाला आता कोणाला ते तयार व्हावं लागेल प्रत्येक कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन करायला. कसं असतं बघा, एखाद्या माणसाचा एखाद्या विषयात हातखंड असतो, तो बोलू शकतो, तो दुसरा बोलू शकत नाही, बोलेल हळूहळू. पण आता सरांना तयार करायचं, सर तयार झाले, जाधव सर आमच्या इकडे बोलायचे, आम्ही आरे सरांना असं तयार केलं, अरे सुंदर सूत्रसंचालन करतात. आता सरही असेच तयार होतील, त्यांच्या तालमीत तयार होतील आणि सरांचं इथून पुढचं आयुष्य चांगल्या पद्धतीचं जावं, त्यांना तब्येत त्यांची चांगली राहावं, त्यांच्या घरामध्ये त्यांच्या मुलाबाळांचं आयुष्य मराठीत जावं, एवढं बोलून मी माझ्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय चेतन भाऊ केंद्रे सर, तसेच आपल्या शाळेचे अध्यक्ष व मुख्याध्यापक श्री जे केंद्रे सर व तसेच प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विजय वाघमारे सर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल धन्यवाद. त्यानंतर आज तुम्ही सर्वांना माहीत आहे, आज माझे वडील तसेच कंधारे सर यांचा आज सेवानिवृत्ती सोहळा आहे. तरी त्यांच्याबद्दल मी 2 शब्द बोलू इच्छितो. टीम वर्क मेक्स सक्सेस अशी म्हण आहे, त्याप्रमाणेच सर्वांना विसरून काम शाळेमध्ये काम करणारे, तसेच सर्वांबरोबर मिळून मिसळून राहणारे, सर्व विद्यार्थ्यांना घडवणारे असे सर यांचा सेवा सोहळा आहे. तरी त्यांच्याबद्दल मी शाळेच्या वतीने 2 शब्द म्हणू इच्छितो. विद्यार्थी तुम्ही आमच्यासोबत असणार नाही याची या प्रकरशाळेत जाणीव होत आहे. तुम्ही आमच्यासोबत असणार नाही याची या प्रकरशाळेत जाणीव होत आहे. आता कोण देईल आम्हाला सल्ला याचा सतत विचार मनाशी येत आहे. प्रत्येक क्षण तुम्हाला आम्ही मिस करू. आज तुमच्या सेवानिवृत्तीचा दिवस आहे. सेवानिवृत्तीच्या वडिलांना शुभेच्छा. थोडे बोलून यानंतर आदरणीय कंधारे सरांचे बंधू, मी आपला विनंती करतो, कंधारे सर या ठिकाणी यावं आणि मनोगत म्हणून शिकवायचे. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय केंद्रे सर, प्रमुख पाहुणे चेतन भाऊ केंद्रे. खरं तर आजचाच निरोप समारोह 28/2/2022 या रोजी माझे बंधू बाबू मारुती कंधारे यांनी खूप कष्टातून आम्हाला शिकवलं. मला बोलता येत नाही, त्यांच्यामुळे मी या पदावर आहे. सर माझी पहिली 10वीची बॅच घेतली आहे. एकही शिक्षकाला पगार नव्हता. केंद्रे सर असो, जाधव सर असो, मुख्य सर असो, वर्ष सर असो, स्वतः तत्त्या होत्या. आम्हाला कष्टातून शिकवलं. आमच्या भावानं मोठं केलं, नोकरीला लावलं, घर घातलं. तरी सर एवढं बोलतो. कंधारे सर यांनी आमच्या शाळेत मराठी विषय शिकवण्याचा प्रयत्न मनापासून केले. ते विद्यार्थ्यांना शिकवित असताना तळमळीनं शिकवलेलं आहे, चिकाटीनं शिकवलेलं आहे. आणि ते परीक्षा विभागाचे काम मी पाहिलेले आहे. परीक्षा विभाग सांभाळणं म्हणजे सोपी गोष्ट नाही.
आणि मी इतकेच म्हणेन की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे ज्ञान घ्यावे. तरी एवढे त्यानंतर श्री एस टी केंद्रे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक माननीय डी जी वाघमारे सर, तर माझे इथे सर्व सहकारी बांधव आणि सर्व शिक्षिका सहकारी बंधू भगिनी, आज आपण आपल्या शाळेमध्ये हा जो कार्यक्रम साजरा करीत आहोत, या कार्यक्रमामध्ये आपल्या शाळेतून पहिले शिक्षक जे सेवानिवृत्त झालेले आहेत ते, त्यानंतर दुसरे सहशिक्षक आपले कंधारे सर हे आपल्या शाळेतून हे म्हणजे वरिष्ठ बंधू असणारे या ठिकाणी आपल्यातून त्या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत. तरी आता या ठिकाणी प्रत्येकांचे वयोमानानुसार जे काही आहे त्या पद्धतीने आपला पूर्ण कार्य आपण त्या ठिकाणी पूर्ण पार पाडत आहोत. तर त्या ठिकाणी हा सोहळा साजरा करण्यात आलेला आहे. तरी कंधारे सर 1990 पासून ह्या आपल्या शाळेमध्ये, प्रस्तुत शाळेमध्ये मराठी ह्या विषयासाठी त्यांची नेमणूक झाली आहे आणि त्यांनी आपले जे काही ज्ञान देता येईल, जे प्रत्येक विद्यार्थी, पूर्वी आपण पाहिलं आहे सर्वांनीच की ज्यावेळेस आपले विद्यार्थी एका ठिकाणी आता आपण प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सहवासामध्ये भेटून, त्यांच्या पालकांना भेटून, सर्व विद्यार्थ्यांच्या सानिध्यामध्ये राहून प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आपला कसं मिसळता येईल आणि विद्यार्थ्यांनी मिसळून त्या विद्यार्थ्याला प्रत्येक मराठी भाषेचं ज्ञान आपला कितपत खोलवर देता येईल यासाठी कंधारे सरनं त्या ठिकाणी अहोरात्र प्रयत्न केले आहे. त्यानंतर GT कुठे सर? आमच्या शाळेचे प्राध्यापक, प्रमुख पाहुणे, संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे सचिव श्री चेतन भाऊ केंद्रे आणि आजच्या सेवापूर्ती सोहळ्याचे प्रधानमंत्री कंधारे BM सर यांचा आज निरोप समारंभ आहे. त्यानिमित्ताने या ठिकाणी जमलेले माझे सर्व सहकारी, विद्यार्थी मित्र, बंधू आणि भगिनी, आज कंधारे सरनी 1990 ते 2022 पर्यंत आमच्याबरोबर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एकमेकाला सहकार्य करून शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि शाळेचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. आजपर्यंत त्यांनी सर्व सांस्कृतिक कार्यक्रम, कोणताही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमामध्ये एकत्र भाग घेऊन तो कार्यक्रम परिपूर्ण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले आहेत. आजपर्यंत त्यांनी ज्या वेळेस त्यांच्या मराठी हा विषय होता त्या मराठी विषयामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना व्याकरण हा विषय तोंडपाठ आणि त्यांनी शिकवल्यानंतर तेवढे मार्क त्यांना नियमित पडतीलच यांची ग्वाही होती. कारण त्यांनी असं शिकवलं होतं काही विद्यार्थ्यांना की व्याकरणाचा हा भाग येणार म्हणजे येणारच, आणि तो भाग शिकवला आणि तो परीक्षेत आल्यानंतर ते विद्यार्थी त्या भागामध्ये तेवढेच मार्क परिपूर्ण घेणार, एवढी पूर्ण तयारी त्यांच्या करून घेत होते. आणि जे विद्यार्थी कच्चे होते, ज्यांना काही जमत नव्हतं, त्यांना सरळ सांगायचे बघ तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा मला विचारा, मी माझ्या परीनं तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजण्याचा प्रयत्न करतो आणि समजून सांगून त्या विद्यार्थ्यांमध्ये मिसळत होते आणि सर्व विद्यार्थ्यांना तो परिपूर्ण भाग शिकवण्यासाठी परिपूर्ण तयारी करून देत होते. तसेच आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आल्या, वेगवेगळ्या प्रकारचे परीक्षा बदलल्या, शिक्षण पद्धती बदलत गेली. त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता चाचण्या वगैरे समजत नसेल तर ते सर्वांना बसून सांगायचे ह्या पद्धतीनं तुम्ही करा. आमच्या अगोदर ते अभ्यास करायचे आणि सांगायचं सर असं नाही, असं सातत्यपूर्व स्वरकाश मूल्यमापनामध्ये संकलित मूल्यमापन आणि सातत्यपूर्व होतं, हे कसं करायचं. बऱ्याच जणांना आम्ही मिटिंग घेतली तरी लक्षात येत नव्हतं. तर सर्वजण एकत्र बसून तो तोडगा काढून सर्वांना असं चांगल्या पद्धतीनं कसं करता येईल आणि शाळा कशी आपली सुधारता येईल यासाठी त्यांनी आतापर्यंत प्रयत्न केले आहेत. आणि म्हणूनच त्यांनी आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांचंच फळ म्हणून त्यांचं सर्व कुटुंब आज सुखी आहे, समाधानी आहे. विद्यार्थ्यांचा आशीर्वाद हा सर्वात मोठा असतो. जे विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र वेळ देतात त्यांच्या जीवनात माझ्या माहितीनुसार त्यांना काहीच कमी पडत नाही. कारण विद्यार्थी ते आपल्यावर आलेले आहेत. कारण आजची चिखलाचा गोळा असतो, त्यांना घडवण्याचं काम
करण्यासाठी शासनाने आपल्याला परवानगी दिली आहे, त्या ठिकाणी नेमलेलं आहे. पण त्या विद्यार्थ्यांमध्ये मिळून जर त्यांचे प्रश्न जर आपण सोडवले तरच त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो, आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल तरच आपलं पुढे जीवन यशस्वी होतं, समाधानी होतं आणि सुखकर जातं. तर इथून पुढे त्यांना पुढचं आयुष्य ते सुखकर जावं आणि त्यांच्या जीवनात चांगलं यश संपादन हो आणि सर्व सुखानं जीवन जगावं, एवढे मी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे सचिव माननीय चेतन भाऊ केंद्रे, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वाघमारे सर, महात्मा फुले प्राथमिक शाळा कंदा, आणि आजच्या कार्यक्रमाचे सेवापूर्ती सोहळ्याचे सत्कार मूर्ती गंधारे बाबूराव मारुती. या ठिकाणी सरांचा आज हा सेवा पूर्ती सोहळा या ठिकाणी मोठ्या आनंदामध्ये आणि संपन्न होत आहे. सरांच्या बद्दल बोलायचं म्हणलं तर माझ्याकडे सुद्धा शब्द हे कमी आहे, कारण जवळून जर बघितलं की विद्यार्थ्याच्या हृदयामध्ये कोरणारा जर खरा हिरा जर कोणा असेल मराठी विषयाचा तर आमचे खंदारे सर. तर खंदारे सर शिकवत असताना एक दुसरंच नाही, पण खंदारे सर समोर विद्यार्थी सुद्धा खोड्या करणारा असेल किंवा बोलणारा असेल, खंदारे सरला बघितल्यानंतर तो विद्यार्थी शब्दही काढत नव्हता, किंवा गप्पा मारत असताना खंदारे सर जर समोर दिसले तर आम्ही गप्पा सुद्धा मारत नव्हतो. म्हणजे एवढी भीती खंदारे सरांची आमच्या हृदयामध्ये होती. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे शिस्तप्रिय असणारा असा शिक्षक आमच्यातून या ठिकाणी आज सेवापूर्ती सोहळा, त्यांची सेवा आज या ठिकाणी आमच्या शाळेतून संस्थेतून संपन्न होत आहे, सरत आहे. पण हे आमच्या सरांना अशी विनंती आहे की आमच्यावर जसं तुम्ही आतापर्यंत प्रेम केलात, आम्ही तुमच्यावर, तुम्ही इथून जरी निघून गेलात पण आमच्या कुटुंबासोबत, तुमच्या कुटुंबासोबत आम्ही सुखादुखामध्ये आम्ही सामील राहू असे ईश्वर आणि उदंड त्यांना आयुष्य लाभो असे ईश्वरचरणी मी त्यांना पुन्हा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी सांगितले. माझे अध्यक्ष आणि माननीय जे केंद्रे सर तसेच प्रमुख पाहुणे चेतन भाऊ केंद्रे या कार्यक्रमाला उपस्थित आहे. तरी ते सर्व जण जमलेले शिक्षक सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तरी आज माझे काका श्री कंधारे सर, आज यांचा सेवापूर्ती सोहळा आहे. तरी आम्ही सर्व बंधू भावंडे आज ह्या सरच्या हाताखालून शिकलेलो आहोत. सर हे मराठी विषय शिकवत होते, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आमच्याकडून मराठी विषय हा चांगला करून घेतला होता. तसेच आम्ही सर्वजण त्यांना खूप घ्यायचं, त्यांच्या पुढे तेवढं काही करायचं नाही. तसेच आज ते रिटायर होते, त्यांचं तर दुःख आहे. तरी या सोहळ्यानिमित्त मी 2 शब्द म्हणू इच्छितो. तुम्ही होता तेव्हा सगळे प्रश्न सहज सुटत होते, काम सगळे पटपट होत होते. पण आता तुम्ही सेवानिवृत्त होता त्याचं तर दुःख खूप होते, पण तुम्ही आनंदी राहात, या आनंदाने मनही खुश होते. सेवानिवृत्तीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय माननीय प्राध्यापक DN केंद्रे साहेब, संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे सचिव, कंधार नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा तालुका सहसचिव आदरणीय चेतन भाऊ केंद्रे सर, महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक आमचे मार्गदर्शक श्री JG केंद्रे सर, आज ज्यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम आहे असे आदरणीय श्री बाबूरावजी कंधारे सर, आमचे मार्गदर्शक आदरणीय भुट्टे सर, HK सर, जाधव सर, कंधारे सर आणि GT गुट्टे सर यासह या ठिकाणी सेवानिवृत्त झालेले आमचे मार्गदर्शक आदरणीय घोडजकर सर, कागणे सर, आगलावे सर, आमच्या शाळेच्या आमच्या भगिनी सौ कागणे मॅडम, आगलावे सर, चंद्रकला तेलंग मॅडम, आमच्या मावशी जहागीरदार मावशी आणि कंधारे सरांचं या ठिकाणी कुटुंब आलेलं आहे. त्या सर्व कुटुंबाच्या सर्व सदस्यांना सर्वप्रथम हा दुःखाचा क्षण मी म्हणणार नाही, ते सुखाचाच क्षण आहे. म्हणून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये आपल्या ठिकाणी शाळेत साजरा होत आहे. या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं असं भरपूर आहे आणि सरांना शुभेच्छा द्यावं, सरांना मार्गदर्शन करावं, काही सांगावं एवढं आमचं वय नाही जेवढा त्यांचा अनुभव आहे. त्यामुळं आमच्यासारख्या कमी वयाच्या शिक्षकांना
सरांना मार्गदर्शन करून सूचना देणं हे जरी कमी असेल तरी मला असं वाटते की आता त्यांच्या दोन्ही मुलांना बोललं की आता पप्पा नाही, आता मला सल्ला नाही, ते चुकीचं वाटलं मला. त्यांचे स्वप्न काय आहे तुम्हाला माहीत नाहीत, पण मला माहिती आहे. ते जेव्हा सांगायचं की त्यांच्या डोक्यामध्ये सेवानिवृत्ती व्हायली हा आनंद नाही, अमोल माझा डॉक्टर झाला पाहिजे, संतोष माझा डॉक्टर झाला पाहिजे, प्रतिभाला नोकरी लागली पाहिजे, संगीताचं चांगलं झालं पाहिजे, संगमेश्वर आता स्टेबल आहे, हे एका वडिलाचं जे विचार असतात आणि वडिलांचे जे स्वप्न पूर्ण होतात तेव्हा खऱ्या अर्थानं वडिलाला आनंद मिळतो. आणि ते आनंद मिळण्यासाठी मार्गदर्शन घ्यावं लागतं आणि मार्गदर्शन हे आपले गुरुजी करतात. योगायोग कंधारे परिवारामध्ये जे संगम आहे, संतोष आहे, त्यांचं भाग्य असं आहे की वडील बी आहेत आणि शिक्षक बी घरीच आहे. त्यांचा विषय मराठी आम्ही या ठिकाणी सर्व शिक्षकांनी उल्लेख केला, पण त्यांचा विषय मराठी मूळ जरी असेल, बुद्धीमध्ये मतामध्ये परफेक्ट आहे, इंग्रजीमध्ये परफेक्ट आहे, गणितामध्ये परफेक्ट आहे, जनरल नॉलेज असेल तर कोणताही विषय घ्या, बाबूराव कंधारे सरांना तो येणार, हे दगडावरली रेष आहे. त्यामुळे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आमच्या शाळेतून सेवानिवृत्त होत आहे म्हणजे येणाऱ्या पिढीला थोडं मार्गदर्शन कमी होणार आहे. आणि सरांचं जेव्हा काम पडेल मराठीचं तर ते चांगलेच शिक्षक आहेत. कालच कवी कुसुमाग्रजांचा वाढदिवस झाला, राजभाषा मराठी दिन म्हणून सर्व महाराष्ट्रामध्ये साजरा केला. तर आपल्या शाळेमध्ये कवी कुसुमाग्रज आहेत. आदरणीय शाळेचे संस्थापक आदरणीय DN केंद्रे साहेबांचा कधीही फोन येऊ किंवा एखाद्या विद्यार्थ्याचा फोन येऊ, काल परवाच मला आपल्या शाळेच्या अनुषंगाने फोन आला की सर याच्यामध्ये एक संस्कृतचं स्तवन आहे, त्याला आपल्याला माहिती द्यायची. आदरणीय गीतेताईचा हे आहे की आपल्या शिक्षकांना दाखवा. त्यावेळेस मी म्हटलं सर मला ते ज्ञान नाही, आदरणीय कंधारे सर आणि आमच्या शाळेच्या कागणे मॅडम यांना मी दाखवणार, चर्चा करणार. आणि मग या दोन्ही शिक्षकांना, कंधारे सरांनाही दाखवलं, चांगलं बोलून घेतलं. आमच्या शाळेच्या शिक्षिका कागणे मॅडमला बी चौकशी केली आणि जे परफेक्ट आहे ते सांगितलं आणि साहेबाला निरोप दिला. मराठीची विषयाची अडचण असेल, इंग्रजीची अडचण असेल, परीक्षेची अडचण असेल किंवा कुठल्याही विषयाची अडचण असेल तर ती बाबूरावजी कंधारे सरांच्या माध्यमातून सुटत होती. आणि यापुढे देखील असे शिक्षक, आता आमच्या शाळेतली एक शिक्षक सेवानिवृत्त होण्याची श्रृंखला चालूच आहे. दुःख होतच आहे, परंतु त्यांचं उर्वरित आयुष्य चांगलं जे की करू शकले नाही शाळेच्या या नेहमीच्या टाइम टेबल मध्ये त्यांना जे करता आलं नाही ते करावं, महाराष्ट्र दर्शन करावं, पर्यटनाच्या स्थळाला भेट द्यावं, एखादं आपलं छोटस विश्व आता निर्माण करावं. मी सरांना सल्ला म्हणून नाही, पण जेव्हा जेव्हा सरांना एक लहान भाऊ म्हणून बोलण्याची मला सरांसोबत संधी आली. कंधारे आता जागलावी सरांनी सांगितलं की कंधारे सर आहेत म्हणजे दुसरे मुख्याध्यापक आहेत. कंधारे आपल्या महात्मा फुले विद्यालयामध्ये जर सर HM सर मिटिंगला गेले असतील आणि त्यांच्या नंतर जर विद्यार्थी कुणाला भीत असतील तर कंधारे सर आहेत म्हणजे कुलूपच आहे गडाला. एवढा गड सुरक्षित आमचा महात्मा फुले विद्यालयाचा होता. याच्या पुढे प्रत्येक आमच्या एका बंधूनं जबाबदारी घ्यावं असं मी विनंती करतो. आणि आजची ही सेवापूर्ती सोहळा कार्यक्रम आदरणीय JG केंद्रे सरांनी घडून आणला. महात्मा फुले शाळेच्या प्राथमिक शाळेच्या सर्व शिक्षकांना या ठिकाणी निमंत्रित केलं. माझी सेवानिवृत्त झालेले शिक्षक नामदेव गोडसकर सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आले. प्रतिभा असेल, संगीता असेल, त्यांच्या मुलं असतील, ह्या सर्वांनी या छोट्याखानी कार्यक्रमाला आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी महात्मा फुले शाळेच्या वतीनं तसेच आदरणीय संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय DN केंद्रे साहेबांच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो. आणि मी सरांच्या त्यांना सत्कार करून त्यांच्याकडून दूर जाण्यापेक्षा मी त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आजपासून तयार राहतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि सरांचा सोहळ्याला शुभेच्छा देण्याची संधी दिली त्याबद्दल मी आदरणीय JG सरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. अंतेश्वर कारणे सर हे देखील करणार. त्यांनी केली.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष देवी सर, केंद्रे आणि इतर जमलेल्या सर्व माझे सहकारी मित्र, आमचे सहकारी मित्र कंधारे म्हणजे आम्ही दोघं भाऊ राहिले. माझं बरेच दिवस काय चुकलं, मला शिवा देऊन समजून लाईनवर आणायचं काम करण्यासाठी बऱ्याच वेळेस मी चुकत राहिलो. त्यावेळेस मला त्यांच्या शिवा होत्या, भाऊ असं नाही असं सांगायचे, मला मोकळेपणाने सांगायचे. आणि खरंच याच्याच्या नंतर त्यांनी बरंच काही काम सांभाळलं. आज मलाही सुद्धा दुःख होत आहे, माझे सकाळी भाऊ माझ्यापासून दूर आहे, तरी आम्ही दोघं आता एकच राहणार. तरी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त मी भावाला सदिच्छा देतो की त्यांचं आयुष्य सुखी समाधान राहावं आणि जीवन हे चांगलं जावं. इथून पुढे मार्गदर्शन राहावं. शाळेला द्यायचं सर आपण कधी आम्ही बोलत जातात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चेतन भाऊ करून मानतील. आजच्या छोटेखानी कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती कंधारे सर, आज जे महात्मा फुले माध्यमिक विद्यालय शाळेमध्ये जे आपण सेवानिवृत्ती किंवा सेवापूर्तीचा जो कार्यक्रम घेत आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन केंद्रे सर, त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून DGU महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक DG वाघमारे सर आणि आजचे जे सत्कारमूर्ती आहेत आपले ते सेवानिवृत्त आपले कंधारे सर, त्यांच्या सुवेद्य पत्नी, त्याचबरोबर त्यांचे जे इथं कुटुंब आलेलं आहे आणि त्यांचे बंधू, इथला आपला महात्मा फुले माध्यमिक विद्यालयाचा स्टाफ, प्राथमिक शाळेचा स्टाफ आणि या सर्व इथे आज आपण ह्या सेवापूर्ती कार्यक्रमाला उपस्थित आहात. आज मला खरं खूपच आनंद झाला की आपले कंधारे सर आपले म्हणजे किती 31 वर्षामध्ये त्यांनी जी सेवा इथे बजावली ते अतिशय चांगल्या प्रमाणे त्यांनी सेवा बजावलेली आहे आणि हे आपल्या शब्दातून इथे व्यक्त केला. तुम्ही जे त्यांच्यासोबत जे इथे कार्य केलं सर्व शिक्षकांनी, ही 32 वर्षाची पावती, काही शिक्षक गहिवरून आले, त्यांना बोलताना त्यांचे शब्द म्हणजे त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. ही पावती आज आपल्या तुमच्या कामाची पावती आहे सर. आणि एका विद्यार्थिनी मी पाहिलं, एक मुलगी आपल्याला पेन देत होती. हे कशाची पावती? तुम्ही जे शिकविला, जे ते प्रेम तुम्ही विद्यार्थ्यावर केलं, ते प्रेम त्यांनी तुम्हाला त्या ह्या पेन रूपीने त्यांनी तुम्हाला वापस केलेलं आहे. हे जे ज्ञानदानाचं काम आहे, हे शिक्षक हा एक केंद्रबिंदू असतो. शाळेमध्ये एखादी शिक्षक किती करतो आणि विद्यार्थी तो आत्मसात करत असतो. आणि हे सेवा म्हणजे काही प्रमाणात शिक्षक बऱ्याचशा गोष्टी शिक्षकावर अवलंबून असतात. काही शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांना कुठपर्यंत म्हणजे शैक्षणिक साहित्यातून वापर करून शिकवितात, कोणत्या प्रकारे म्हणजे मुलांना ते जास्तीत जास्त आत्मसात होईल तेव्हा त्याच्यावर पण बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. आज संत गाडगे बाबा शिक्षण संस्था कंधार आपलं संचलित 3 युनिट चालतात आपल्याकडे. त्याच्यामध्ये संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय सोमठाणा, त्याचबरोबर माध्यमिक विद्यालय कंधार आणि प्राथमिक शाळा, या 3 युनिटचे आपले सर्व शिक्षक बघितले तर अतिशय खूप मेहनतीने विद्यार्थ्यांना इथे शिकवित असतात. आणि त्यामुळेच आपला 10वीचा निकाल महात्मा फुले माध्यमिक विद्यालय 10वीचा निकाल 3-4 वर्ष झालं 100% लागत आहे. हे सर्व आपले कष्टाचं फळ आहे आणि निश्चितपणानं हे जर आपण असेच प्रमाणात जर कष्ट घेतले तर आज आपल्या तालुक्यामध्ये आपल्या शाळेचं नाव आहे आणि इथून पुढे पण आपल्या शाळेचं नाव राहणार. आज मी कंधारे सरला जवळपास 32 वर्ष झाले त्यांनी सेवा इथं करत आहे. आपली शाळा अगोदर तट्ट्यामध्ये होती. तिथं विनामूल्य म्हणजे काही त्यांना पगार नव्हती, जसं सरांच्या बंधूंनी सांगितलं. आणि त्यांनी फार कष्टातून इथे म्हणजे परिश्रम घेऊन आपले सर्वांनी इथे शाळा चालविलेली आहे. आणि ज्यावेळेस माणसाला पगार नसतो त्यावेळेस खूप अडचणी असतात, घर कुटुंब चालविणं अवघड जातं. आणि त्या परिश्रमातून त्यांनी त्यांचं म्हणजे ज्ञानदानाचं काम अतिशय चांगलं केलं. व आम्हाला पगार नाही तर नाही, पण विद्यार्थी शिकला पाहिजे, विद्यार्थी घडला पाहिजे ही जिद्द कंधारे सरनं बाळगली.
आणि त्यामुळे आज त्यांना एवढं वटवृक्ष आपलं महात्मा फुले विद्यालय एवढं दिसत आहे. आणि अतिशय मराठी विषय हा त्यांचा अतिशय म्हणजे एकदम परफेक्ट विषय. आणि मी केव्हाही जनार्दन सरला विचारलं की सर मराठीमध्ये मुलांना कसे मार्क आहेत, तर सर म्हणले 90 पेक्षाही जास्त मार्क आपल्या मुलांना इथं पडत आहेत. म्हणजे एकंदरीत मराठी विषय त्यांनी एवढा चांगला करून घेतला होता विद्यार्थ्याकडून, त्यामुळे विद्यार्थी आपले चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण म्हणजे चांगले गुण भेटत होते. आणि हे पावती म्हणजे हे परिश्रम घेतल्यामुळे सर हे आपल्याला दिसत आहे सर्व. आणि कोणत्याही क्षेत्रात असो, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात असो, एखादी सहल काढण्यात असो, कोणताही कार्यक्रम घेण्यात असो, सर पुढाकाराने तिथे दिसत होते. म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व, डीजी सरांनी जसं म्हणलं अष्टपैलू व्यक्तिमत्व हे कोणात पण असू शकत नाही. काही ठराविक माणसंच असे असतात की त्याच्यात पूर्ण गुण असू शकतात. आता कोणावर मी समजा जबाबदारी जर टाकली तर पेलण्याची जबाबदारी हे त्याच्यात आहे का नाही हे पण पाहावं लागते. पण कंधारे सर असं व्यक्तिमत्व होतं की त्यांनी कोणतीही जबाबदारी टाकली ते अतिशय चांगल्या पद्धतीने पाडित होते. मग त्याच्यामुळे आणि सरांनी ह्या संस्थेचं नाव मोठं करण्यात, शाळेचं नाव मोठं करण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. आणि चांगलं मराठीचं त्यांनी ज्ञानदानाचं काम इथे केलेलं आहे. आणि उर्वरित आयुष्य त्यांचं सुखा समृद्धीचं जावं मी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि इथे म्हणजे 2 शब्द संपतो. आजचे सत्कारमूर्ती श्री कंधारे सर हे या ठिकाणी 2 शब्द मांडतील. नमस्कार सर्व बंधू भगिनी. नमस्कार सर. आज 28 फेब्रुवारी 2022 रोजी महात्मा फुले विद्यालय नवमुंडा कंधार या शाळेमधून मी सेवानिवृत्त होत आहे. आणि माझ्या सहकार्यांनी, माझ्या शाळेचे मुख्याध्यापक केंद्रे सर, संस्थेचे अध्यक्ष डी केंद्रे साहेब, त्याचबरोबर संस्थेचे सचिव, संत गाडीवास शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय चेतन भाऊ केंद्रे यांनी हा सोहळा आयोजित केलेला आहे. तरी या सर्वांचं, त्याचबरोबर महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डी वाघमारे सर, त्याचबरोबर माझे सहकारी एस के केंद्रे सर, BS गुप्ते सर, CB जाधव सर, त्याचबरोबर आगलावे सर, आमचे सेवानिवृत्त शिक्षक मोडजकर सर, आणि त्याचबरोबर RB जाधव सर, GT गुप्ते सर, गित्ते सर, आणि माझे बंधू दत्ता कंधारे, त्याचबरोबर राधा मावशी, कागणे मॅडम, शिल्पाताई, माझी मुलगी प्रतिभा, अमोल, संतोष, त्याचबरोबर माझी भाऊजी रेणुका, त्याचबरोबर तेलंगाई, या सगळ्या या ठिकाणी उपस्थित नाही, काही कारणामुळे उपस्थित राहू शकले नाही. तर त्याचबरोबर लक्ष्मण मामा, टिबू केंद्रे, त्या सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती नोंदवून माझं तोंड भरून कौतुक केलेलं आहे. माझा या ठिकाणी सत्कार केलेला आहे आणि मला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर मी या सर्वांचं, संस्थेचे अध्यक्ष DN केंद्रे साहेब, सचिव चेतन भाऊ केंद्रे आणि शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन केंद्रे सर, या सर्वांचं पुनश्च एकदा मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. तर मित्रहो, माझं शिक्षण किंवा माझा जन्म एका गरीब कुटुंबामध्ये, शेतकरी कुटुंबामध्ये झालेला आहे. आणि घरची परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही माझ्या आईवडिलांनी मला शिकवलं, त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप ऋणी आहे. तर मित्रहो, मी 1990 मध्ये शाळेवर शिक्षक म्हणून आलो आणि त्यावेळेस 1ली ते 8वी असे वर्ग चालत होते. तर 1 ते 7 वर्ग हे अनुदानित होते आणि 8वा वर्ग हा विनाअनुदानित होता. माझ्या अगोदर माझे सहकारी घोडजकर सर, तर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांनी सुद्धा माझा या ठिकाणी सत्कार केला आहे, स्वागत केलेलं आहे. तर हे माझ्या अगोदर शाळेवर आलेले होते. त्यांच्यानंतर मी शाळेवर आलो आणि 8व्या वर्गाला शिकवण्यासाठी घोडजकर सर आणि मी दोघांची नियुक्ती 8व्या वर्गासाठी होती. बाकीचे जे अनुदानित
वर्ग होते. त्या वर्गावर बाकी बरेच शिक्षक होते, जायभाई सर होते, वाघमारे सर होते. मग आम्ही दोघांनी काय करायचं, दिवसभर आमच्या मागे एकच वर्ग, पहिली ते 7वी कुठल्याच वर्गावर शिकवायला जायचं नाही. आणि मग मी आणि घोडतकर सरांनी दोघांनीच 3 विषय शिकवायचे. शाळा तट्ट्याची, वर्गामध्ये जेमतेम मुलं, मला आठवतंय वर्गामध्ये फक्त 14 मुलं होते 10वीला. त्यामध्ये सगळे मुलं खेड्यातून आलेली. आम्ही 3 विषय दिवसभर शिकवायचं. दुसऱ्या वर्षी त्यानंतर 91 मध्ये आमचे आज जे मुख्याध्यापक आहेत कार्यरत जे केंद्रे सर आले. आणि मग आमचं कसं झालं सत्र सुरू. पहिल्या वर्षी आम्ही 3 विषय शिकवायचे, दुसऱ्या वर्षी 2 विषय आमच्या मागे लागले, म्हणजे आमचे सर वाढले आहे का नाही. मग 2 विषय आम्ही शिकवायचं. नंतर BS गुप्ते सर आले, HK केंद्रे सर आले आणि आमचा अशा प्रकारे शाळेचा प्रवास आमचा सुरू झाला. सगळं विनाअनुदानित, अनुदानित शाळा वेगळी, आमची विनाअनुदानित, त्यांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच होता. मग तरी पण आम्ही कसल्याच प्रकारचा विचार न करता आम्ही आमच्या सगळ्या बंधूंनी आम्ही अहोरात्र मेहनत घेतली. आणि एक असं व्हायचं बघा की आमच्या शाळेतला विशेष म्हणजे तट्ट्याची शाळा, मुलं राहायची नाहीत शाळेमध्ये. कसं तरी 7वी पर्यंत आजीवन ते मुलं राहायचे आणि 7वी पास झालं की मुलं निघून जायचे दुसऱ्या शाळेमध्ये. आम्हाला जून उजाडला की मग प्रत्येक गावामध्ये भटकंती करावी लागायची. कशासाठी तर मुलांसाठी, मुलं गोळा करायचं. मग आता आम्ही ठरवलं बाबा आपल्याला जर असं जर याच्यातून आपल्याला मार्ग काढायचा असेल, आपल्याला प्रत्येक गावामध्ये जायचं नसेल तर आपल्याला काय केलं पाहिजे. आम्ही विचार केला आणि आमच्या सगळ्या सहकार्यांनी, आमचे केंद्रीय सर मुख्याध्यापक यांनी एक असं ठरवलं की आता आपल्याला काहीतरी करून चांगल्या प्रकारचं या ठिकाणी ज्ञानदानाचं काम केलं पाहिजे. आपण काहीतरी आहोत अशा प्रकारचं आपण इतरांना दाखवून दिलं पाहिजे असं ठरवलं. आणि मित्र मग आम्ही अशा प्रकारचे प्रयत्न केले की आम्ही कुठंतरी काहीतरी आमची ओळख झाली पाहिजे पहिल्यांदा, तरच आपली शाळा नावारूपाला येईल असं वाटलं. आणि मग मी आणि माझ्या सहकार्यांनी सगळ्यांनी, मी एकटाच नाही असं समजू नका कंधारे सरांनी केलं नाही, तर माझे सगळे सहकारी, त्यामध्ये केंद्र सर असतील, तेव्हा सिरीज सर तर होतेच कारण अनुदान आल्यावरती आले. आम्ही सगळे 5 लोक शिक्षक हे विनाअनुदानी, एक वित्त सर कारकून विनाअनुदानी आणि 2 सेवक, तर असा आमचा स्टॉप वेगळा. मग आम्ही खूप मेहनत घेतली विद्यार्थ्यांसाठी. आणि मित्र हो, मग हे अध्यापनाचं काम करत असताना एक मी असं ठरवलं की आपल्याला काहीतरी करून दाखवायचं. माझं खरं म्हणजे जरी आतापर्यंत बऱ्याच शिक्षकांनी माझं मराठीचा शिक्षक म्हणून कौतुक जरी केलं असलं तर मुळामध्ये माझा विषय ऑप्शनल विषय मराठी नाही. तर मग मी ठरवलं की आता आपल्याला काहीतरी अभ्यासच केला पाहिजे, अभ्यास करून शिकवलं पाहिजे असं मी ठरवलं. आणि मी पहिल्यांदा अभ्यास करायचं आणि अभ्यास करून मग शिकवायचं. मला वाटायचं की आपल्यापेक्षा विद्यार्थी सुद्धा हुशार असू शकतात. जर आपल्यासमोर त्याने एखादा प्रश्न आपल्याला विचारला तर तो आपल्याला आला पाहिजे. आणि हे ठरवून मी बरेचसे व्याकरणाची पुस्तकं गोळा केले आणि अभ्यास केला. मित्र तुम्हाला एक माझा मी अनुभव सांगतो. मी शाळेवर आल्यानंतर आता तुम्हाला मलाच लाज वाटते, माझा इंटरव्ह्यू शेकापूरला झाला. जायबाईचा इंटरव्ह्यू घ्यायला होते याचे मुख्याध्यापक प्राथमिक शाळेचे. आणि त्यांनी मला प्रश्न केला, तिथल्या शिक्षकांनी केला, जे इंटरव्ह्यू घेणारे शिक्षक होते, मला वाटतं मराठी शिक्षक पुंडे सर. मग पुंडे सरांनी मला विचारलं चहा करणे या वाक्प्रचाराचा वाक्य सांगा. मी माझा विषयच मराठीत होता. मी आलो होतो 1 ऑगस्टला शाळेवर आणि 15 दिवसांमध्येच मला माझा इंटरव्ह्यू झाला. माझा विचार चहा करणे वाक्प्रचार. मग घोडतकर सर त्या इंटरव्ह्यू मध्ये होते, आपण इंटरव्ह्यू मध्ये होतो शेकापूरला. मग मला माहितच नव्हतं वाक्प्रचार, मी कधी ऐकला नव्हता, वाचला नव्हता, काहीच नाही. मला वाटलं की चहा करणे म्हणजे आपला चहा करणे. मग आता काय करावं म्हणलं, मला काही सुधार नाही. मी म्हणलं पाहुणे आल्यानंतर आपण घरी त्यांना चहा करू. मग आता मी असं सांगितलं ते गप्प बसले. मग ते बरोबर वाटलं त्यांना, काय झालं काय नाही मला काही माहित नाही. परंतु मी अशा प्रकारे मी सांगितलं ते योग्य, माझा जो प्रचार तो योग्य नव्हता, त्यात उत्तर योग्य नव्हतं. त्यांना वाटलं काय नाही मला माहित नाही. नंतर मला वाटलं चहा करणं म्हणजे आपण पाहुण्या घरी आल्यानंतर आपण चहा करतो, स्तुती करतो. खरंच अर्थ चहा करणे म्हणजे वाहवा करणे, स्तुती करणे असं आहे. तर मी असं सांगितल्यामुळे त्यांना ते कदाचित योग्य वाटलं असं काय पाहुणे आल्यानंतर आपण घरी त्यांची चहा करतो. मग मित्र हो,
हे अध्यापन करत असताना वाहवा करणे, स्तुती करणे, कौतुक करणे असा त्याचा अर्थ आहे. तर मग मी हे अध्यापन करत असताना मी एवढं एक काम केलेलं आहे की विद्यार्थ्याच्या अंतःकरणापर्यंत आपल्याला कसं जाता येईल, विद्यार्थ्यांच्या एखादी बाब आपल्या विद्यार्थ्यांच्या मनावर कशी ठसवता येईल त्यासाठी मी खूप मेहनत घेतलेली आहे. आणि खरं म्हणजे त्यांच्या अंतःकरणापर्यंत मी पोहोचू शकलो. त्याचं कारण असं आहे की ते मी क्लिष्ट वाचणार, जरी मराठी हा विषय जरी तसं सांगितलं तर मराठी हा विषय काय आहे, गणित इंग्रजी अवघड आहे असं काही जण म्हणतात, पण माझ्या मते मराठी विषय हा सोपा नाही. क्लिष्ट असा हा व्याकरणचा भाग मी विद्यार्थ्यांना जितक्या सोप्या पद्धतीने सांगता येईल तितक्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचू शकलो. मला माहित होतं की खरं म्हणजे विद्यार्थी हेच आपलं खरं मूल्यमापन करतात. मी एखादा कितीही चांगला आहे असं म्हटलं, मी स्वतः कितीही चांगला आहे असं जरी म्हणलं तरी आपलं कोणीही खरं धरणार नाही. विद्यार्थीच आपलं खरं मूल्यमापन करतात, हे सर कसे आहेत, ते सर कसे आहेत. आणि म्हणून मी जेवढं होईल तेवढं त्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पद्धतीनं समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या अंतःकरणामध्ये मी अंतःकरणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारे, परंतु यामध्ये आता मी असं म्हणेन, यामध्ये मी किती यशस्वी झालो हे मला सांगता येणार नाही, कारण ते माझे विद्यार्थीच ठरवणार आहे. तर मित्र, मी चांगला आहे म्हणणं योग्य वाटत नाही, मला वाटत नाही, माझी स्तुती मी स्वतः करणं योग्य नाही, कारण ते ठरवणार आहेत विद्यार्थी. माझं मूल्यमापन विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. तर अशा प्रकारे मी हे सगळं शाळेसाठी आम्ही केलेलं आहे. आणि आमच्या शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन होता इतरांचा, इतर शाळेचा, तो काही काळानंतर बदलला. आणि जे छोटंसं शाळेचं रोपटं होतं, शाळेत विद्यार्थी राहायचे नाहीत, हे जे अशी परिस्थिती होती ती आज आमच्या शाळेमध्ये, आज शाळेमध्ये वर्गामध्ये बसायला विद्यार्थी नाही असं मी म्हणतो. म्हणजे इतके विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे. आणि हे सगळं त्याचं फळ म्हणजे आमच्या सगळ्या सहकार्यांनी केलेलं परिश्रम आहे. आणि म्हणून मित्र, तर अशा प्रकारे आज या महात्मा फुले विद्यालयाचं छोट्याशा रोपट्याचं मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि आज ही शाळा कंधार तालुक्यामध्ये एक नावारूपाला आलेली आहे, नामांकित अशी शाळा म्हणून आज या ठिकाणी ती झालेली आहे. आणि खरं म्हणजे यासाठी सुद्धा, या सगळं करण्यासाठी नुसतं आमचाच यामध्ये हातभार नाही, तर आमच्या शाळेचे ते अध्यक्ष DN केंद्रे साहेब, त्याचबरोबर संस्थेचे सचिव आदरणीय चेतनभाऊ केंद्रे यांचं नेहमी असं मानत असतो की आपली शाळा ही चांगल्या प्रकारे वाढली पाहिजे, नावारूपाला आली पाहिजे असं त्यांचं मत असतं. आणि खरंच त्यांनी शाळेसाठी खूप असे प्रयत्न केलेले आहेत. त्यांचं एकमेव असं ध्येय असतं DN केंद्रे साहेबांचं आणि चेतनभाऊ केंद्रे यांचं, की आपली शाळा ही कंधार तालुक्यात नाही तर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपली नावारूपाला आली पाहिजे असं त्यांचं मत आहे. आणि खरोखर सर, मी एक अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, मग नांदेड जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा शाळा आपली नावारूपाला येईल यात काही शंका नाही. तर आणि खरं म्हणजे तुम्ही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. DS केंद्रे सरांनी सुद्धा आम्हाला वेळोवेळी कुठल्याही परिस्थितीत आम्ही जरी चुकलो असलो तरी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि खरं म्हणजे DN केंद्रे सरांचा आम्ही विद्यार्थी आहे. मी 1981ला कॉलेजला शिकायला होतो, माझं कॉमर्स होतं आणि सर आम्हाला शिकवायला होते. आणि त्यांनी आम्हाला खूप असं ते अर्थशास्त्राविषयी शिकवायचे चांगल्या पद्धतीनं. आणि खरं त्यांचे एक त्यांचं सुद्धा एक मला असं वाटायचं की सरांसारखं आपण शिकलं पाहिजे, शिकवलं पाहिजे आणि असं वाटायचं. आणि म्हणून हे सगळं त्यांचे हे आमचे मार्गदर्शक DN केंद्रे सर, त्याचबरोबर चेतनभाऊ केंद्रे यांचा सुद्धा या शाळेचं मोठं नावारूपाला आणण्यामध्ये त्यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. तर मित्रांनो, तर अशा प्रकारे हे शाळेच्या बाबतीमध्ये आम्ही केलेलं आहे. आणि मला एक सांगायचं आहे की मी जीवनभर हे जे काम केलेलं आहे हे मी माझ्या आवडीचं काम केलेलं आहे, मला आवडणारं काम केलेलं आहे. आणि मी असं समजेन की ज्या माणसाला आवडीचं काम मिळतं, तो जो आवडीचं काम करतो तो खरा वरदानी आहे. आणि म्हणून मी असं म्हणेन की मी जन्मभर माझ्या या अध्यापनामध्ये आवडीचं काम केलं आहे. आणि म्हणून मी स्वतःला खूप वरदानी समजतो आणि मला इतर कोणतंही वरदान मागण्याची गरज नाही. तर मित्र, अशा प्रकारे मी शाळेच्या बाबतीमध्ये केलेलं आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आज मला एक परमेश्वराला असं नमन करावं असं वाटतं की या माझ्या शेवटच्या या क्षणापर्यंत, म्हणजे माझ्या रिटायरमेंटपर्यंत मी विद्यार्थ्यांना उभं राहून शिकू शकलो. हे जे
शिकू शकलो, असं ठणठणीत आरोग्य मला परमेश्वरांना दिलं, त्याबद्दल मी परमेश्वरांचे सुद्धा आभार मानतो. आणि खरं म्हणजे या ठिकाणी मला आज दुःख होतंय, म्हणजे एखाद्या नववधूप्रमाणे माझी अवस्था झालेली आहे. तर नववधू जेव्हा सासरी जाते तेव्हा तिला आनंद होतो कशाचा, की तिला सहजीवनाची ओढ लागलेली असते आणि एकीकडे माहेर दुरावण्याचं दुःख होतं. मग अशा प्रकारे तरी पण तो सुखाचा आणि दुःखाचा असा दोन्ही क्षणाचा मिलाप असतो, तशाच प्रकारचं माझी अवस्था झालेली आहे. तर यानंतर आता बऱ्याच सरांनी सांगितलं, तुम्ही आता घोडकर सरांनी सांगितलं आपण सर मोकळं घ्यायचे दोघांना आता आपण बघायसाठी की जाणार आहोत. तर खरंच आता यानंतर मुक्त जीवनाचा आनंद आम्हाला घ्यायचा आहे, चांगल्या प्रकारचा. आणि तुमच्या ज्या अपेक्षा आहेत की सर तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या, आम्ही खरंच तब्येतीकडे लक्ष देऊ आणि मुक्त जीवनाचा आनंद घेऊ. आणि दुसरं एक दुःख होतं की आता ज्यांच्या सहवासामध्ये आज जवळजवळ 32 वर्ष सेवा केली, या सगळ्या सहकार्यांचा थोडासा सहवास कमी होतोय. सहवास एकदम संपत नाही असं मी संपतो असं म्हणत नाही, थोडा सहवास कमी होतोय आणि त्यामुळे त्याचं दुःख होतंय. तरी मित्र, त्या प्रवास चालू असताना, प्रवास करत असताना एक निसर्गाचा नियम आहे, ज्या ठिकाणी आपला प्रवासाचा मुक्काम होतो त्या ठिकाणी थांबावंच लागतं. तर हा निसर्गाचा नियम आहे आणि हा नियम मान्य करून मी आज सेवानिवृत्त होत आहे. तर या क्षणी मी खूप आनंदी आहे. त्याचं कारण असं आहे की या कार्यक्रमामध्ये माझा लहान भाऊ दत्ता मारुती कंधारे, त्याचबरोबर माझी भाऊजाई रेणुका, त्याचबरोबर माझी पुत्री संगीता, पुतण्या अमोल, माझी मुलगी प्रतिभा, त्याचबरोबर संतोष, माझा परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. आणि त्यात काही कारणास्तव संगम आणि पूजा या ठिकाणी येऊ शकले नाही. तर त्यांची काही अडचण होती, त्यांचा तो कंपनीची अडचण असल्यामुळे तो या ठिकाणी उपस्थित राहू शकला नाही. आणि यामुळं खरं म्हणजे माझे मुलं सुद्धा चांगले स्टँड झालेले आहेत, मला चांगले जावाई मिळालेले आहेत, निर्विसनी आहेत माझ्यासारखे. तर त्यामुळे मी या क्षणी खूप समाधानी आहे. आणि त्याचं कारण असं आहे की माझे सगळा परिवार या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आहे. माझा भाऊ भाऊ सगळे सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे मी खूप या क्षणी अतिशय आनंदी आहे, समाधानी आहे. तर त्याचबरोबर माझ्या संसारामध्ये मला साथ देणारी माझी पत्नी शोभा ही पण या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि तिने पण मला माझ्या वाटचालीमध्ये किंवा माझ्या कार्यक्रमामध्ये सगळ्या या आयुष्यामध्ये मला खंबीरपणे साथ दिलेली आहे. त्याचबरोबर मला कुठल्याच प्रकारचं दुःख होऊ दिलेलं नाही, त्यामुळे मी चांगल्या प्रकारची सेवा करू शकलो असा या माझी पत्नी. त्याचबरोबर त्या सगळ्यामुळं मी माझी सेवा पूर्णपणे चांगल्या प्रकारे बजावू शकलेलो आहे. मी पुन्हा एकदा की संस्थेचे अध्यक्ष DN केंद्रे साहेब, त्याचबरोबर संस्थेचे सचिव चेतन भाऊ केंद्रे, त्याचबरोबर महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक JG केंद्रे सर, त्याचबरोबर माझे सगळे माध्यमिक विभागाचे सहकारी, सर्व सहकारी यांनी मला सांभाळून घेतलं. माझ्या तरी काही चुका झाल्या असतील तर त्या सांभाळून घेतल्या. मी कधी बोललो तरी असलं, काहीतरी झालं असलं किंवा काही कुणावर राग जरी व्यक्त केला असला तरी सगळ्यांनी त्यांनी मला समजून घेतलं. माझा तो गुन्हा त्यांनी काही माफ केला, त्याबद्दल पुनश्च एकदा मी संस्थेचे, त्याचबरोबर सचिव चेतन भाऊ केंद्रे, शाळेचे मुख्याध्यापक JG केंद्रे सर आणि सर्व सहकार्यांचे पुनश्च एकदा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय हिंद. आणि एवढी मेहनत, खडतर मेहनत घेतलेली आहे यांनी की 8वी 9वीला वर्ग, आता हायस्कूलला खरं तर एकच शिक्षक एक विषय शिकवतो, पण 3-3, 4-4 विषय आम्ही शिकवायचे आणि आम्हाला टोटल 8 तासिकेला 8 तासिका घ्यायचे. म्हणजे ऑफ म्हणायचा विषयच माहित नव्हता, आता कंटाळा म्हणायचा विषयच नव्हता. म्हणून हे इतिहास घडला. त्याची छोटीशी शाळा होती, तिचं वटवृक्षांतर रूपांतर करायचं काम त्या सर्व माझ्या शिक्षकांनी केलंय. आणि विशेष म्हणजे माझे जे मार्गदर्शक आहेत, आधारस्तंभ आहेत, माननीय प्राध्यापक DN केंद्रे सर, यांच्यामुळे हे सर्व मार्गदर्शन घडलं. ही शाळा ज्यावेळेस साहेबाकडे आली इकडं, तिथपासूनच हा इतिहास बघायला मिळतो. आणि एवढी भव्य दिव्य इमारत खाली उभी राहिलेली आहे. खरं तर सगळ्या कंधार तालुक्यामध्ये आपल्या इमारतीचं कौतुक होत आहे. ही इमारत एवढी मोठी कशी बांधली, तर भाऊचं पण कौतुक करतो. आणि त्या खरं तर इमारतीपासूनच साहेबांना थोडं त्रास झाला, परिश्रम जास्त झालं आणि मला तर वाटतं थोडं आजारामध्ये जात रूपांतर झाले, तरी पण आता सावरलेले आहेत. आमचा त्यांच्या पाठीमागे आशीर्वाद आहे आणि सावरावं अशी मी पण त्या ठिकाणी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. सांगायचं म्हणजे आणखीन की ज्या सरावर जबाबदाऱ्या बघा, पदाची बी मध्ये कधी कधी द्यायची
आणि परीक्षा विभाग कुठलाही असो, 5वी ते 10वीचा परीक्षा विभाग आणि बोर्डाच्या पण 2 वेळेस केंद्र प्रमुख त्यांनी काम केले सरांनी. इतकी काळजी घेत होते त्यांनी, ते त्यांचे काम दिलं. काम पूर्ण झाल्याशिवाय त्यांना चैनच पडायचे. अगोदर पूर्ण काम आणि नंतर मग बाकी. मग शिक्षकावर ते एखाद्या वेळेस मार्गदर्शन बी करायचं, रागावत बी असतील, पण प्रेम आणते ते कामासाठी. त्यांनी असं वैयक्तिक आपलं घरगुती काय अशा पद्धतीत नाही, पण एकदम काटेकोरपणे या शाळेचं काम त्यांनी चालवलंय.